नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले, पण यावेळी ही फक्त निवडणूक नाही, ही आहे सत्तेवर ताबा मिळवण्याची सरळ लढाई। दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होते आणि अचानक 1200 दूध संस्थांचा मुद्दा समोर येतो। मतदार यादीवर प्रश्नचिन्ह आणि संपूर्ण प्रक्रिया थेट न्यायालयात। इथपर्यंत सगळं नियमानुसार वाटतं, पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते। ज्यांच्या हातात निवडणुकीचं सूत्र होतं तेच सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची अचानक बदली। आता हा फक्त योगायोग म्हणायचा का, की निवडणुकीच्या आधीचा स्ट्रॅटेजिक मूव्ह? कारण गोकुळमध्ये सगळं काही मतदार यादीवर ठरतं आणि मतदार यादी म्हणजेच सत्ता। कोणत्या संस्था आत, कोणत्या बाहेर, कोणाला संधी आणि कोणाला डावललं जाणार यावरच पुढचा सत्तेचा चेहरा ठरणार आहे। म्हणूनच इथे प्रश्न उपस्थित होतो, निवडणुकी आधीच प्रशासनात बदल का, आणि तोही एवढ्या संवेदनशील टप्प्यावर। एकीकडे न्यायालयात याचिका अजून प्रलंबित आहे, सोमवारी होणारी सुनावणी अजूनही सगळं चित्र बदलू शकते, तर दुसरीकडे प्रशासन मात्र वेगानं पुढे सरकतंय। ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेतही दिले जात आहेत। म्हणजेच एका बाजूला न्यायालयाची सावली आणि दुसरीकडे सत्तेची घाई। राजकारणात हे नवीन नाही, पण प्रत्येक वेळी प्रश्न तोच, निर्णय प्रक्रिया पारदर्शक आहे का, की आधीच स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे? गोकुळ ही केवळ सहकारी संस्था नाही, तर कोल्हापूरच्या राजकारणाची नाडी आहे आणि इथल्या निवडणुकीत जिंकणं म्हणजे फक्त सत्ता नाही, तर प्रभावाचं साम्राज्य। मालगावे यांची बदली, नवीन अधिकाऱ्यांची एंट्री आणि अचानक वाढलेली प्रशासनाची गती, हे सगळं पाहता एकच प्रश्न उरतो, हा सगळा खेळ नियमानुसार चालतोय की कोणाच्या इशाऱ्यावर? आता सगळ्यांच्या नजरा सोमवारवर खेळल्या आहेत। न्यायालय काय निर्णय देते आणि त्यानंतर सत्तेचा पट कसा मांडला जातोय, कारण त्यानंतरच स्पष्ट होईल गोकुळमध्ये खरी लढाई मतांची आहे की मतदार ठरवण्याची। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।